9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आपल्या संस्कृतीचा, आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या परंपरेचा सर्वात मोठा सण. या वर्षीच्या थीमचा मान राखत ज्या हातांनी आपल्या पिढ्या घडवल्या, ज्यामुळे आपण या मातीत पहिलं पाऊल ठेवलं, अशा आपल्या आदिवासी सुयींचा म्हणजे दाईंचा विशेष सन्मान करण्यात आला. ठाण्यात एक जिल्हा एक रॅलीचा असा जल्लोष झाला. कापूरबावडी ते थेट ठाणे जिल्हा कार्यालयापर्यंत सर्व पाड्यातून बांधव एकत्र आले होते. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सगळे आपल्या पारंपरिक पोशाखात सजले होते. एका बाजूला डीजेचा दणदणाट चालू होता, मुलं नाचत होते, वृद्ध नाचत होते, महिला नाचत होत्या. तर दुसऱ्या बाजूला आपल्या मातीची ओळख असलेली तारपाचं सुद्धा नृत्य तिकडे चालू होतं. तसेच कोण संबळच्या ठेक्यावर नाचत होते. या संपूर्ण उत्सवाची आणि आपल्या संस्कृतीची एक झलक आजच्या या खास ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर आपला हा पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तर चला मंडळी, तर आपण जाऊया थेट ठाण्याच्या एक जिल्हा एक रॅलीमध्ये. समीर डगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनचं दाबायला विसरू. ज्यांच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळे आज आपली संस्कृती, आपला स्वाभिमान जिवंत आहे, अशा आपल्या थोर आदिवासी क्रांतीवीरांच्या पावन स्मृतीस आणि चरणी कोटी कोटी प्रणाम. मांगल्याचं प्रतीक म्हणून महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून या सोहळ्याची सुरुवात केली. आदिवासी जागतिक दिनाचा आदिवासी जागतिक दिनाचा एक दिन एक मान. नहीं बोलते धरती आगे नहीं बोलते नहीं बोलते नहीं बोलते धरती आगे नहीं बोलते धरती पे फूलन खाने बिरसा मुंडा करे पुकार, बोल गुलाल बोल गुलाल. रामोजी भांगरे करे पुकार, बोल गुलाल बोल गुलाल. संध्या बाबा करे पुकार, बोल गुलाल बोल गुलाल. झाशी की रानी करे पुकार, बोल गुलाल बोल गुलाल. आजच्या काळात राघव भांगरेंचा ज्या दिवशी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो आज आहे आपला जागतिक आदिवासी दिवस. तर मित्रांनो आपण आता आयटीतली ती पूजा करून घेतली आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल पुढे. तर आपण आता आले कापूरबावडीला मित्रांनो. आणि कापूरबावडीला दरवर्षी आपल्याला माहिती आहे मित्रांनो किती मॉप असतो. पातळीपाडा ते डायरेक्ट ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय जिथे आपल्याला पूर्ण आपली मोठी अशी रॅली निघते. तर मित्रांनो आता आपण कापूरबावडीला आलेलो आहे. तर बघू शकता किती लोक ह्या प्रमाणात आलेले आहेत. सर्व जे आपले ठाण्याचे जेवढे पाडे तिथून लोक आलेत मित्रांनो. आता जी रॅली येणार आहे पातळीपाड्याची ती इकडून येणार आहे. तर लवकरच आपल्या रॅली बघायला भेटेल मित्रांनो. आणि आपला हा आजचा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आपण आज मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहे. तर मित्रांनो तर व्हिडिओमध्ये असेच राहा आणि आमच्या ठाण्याची मोठी रॅली बघा तुम्ही नक्की. तर मित्रांनो आता रॅली आलेली आहे पातळीपाड्याकडून. तर आता तुम्हाला दाखवतो मी. येईल सिग्नलला इथं समोर. तर मित्रांनो आता आपल्या रॅली आलेली बघू शकता.
मित्र राघोजी भांगरे यांचं फोटो मित्रांनो ट्रॅक्टरवरती आणण्यात आलेला आहे. खाऊ जोहार जोहार साहेब जोहार. चला चला. तर मित्रांनो भरपूर लोक इथं आलेले आहेत. आपली रॅली चालू होते. तर गर्दी बघू शकता मित्रांनो. आता पुढे घेऊन तुम्हाला दाखवतो डायरेक्ट किती गर्दी आहे आपल्याकडे. बघा मित्रांनो, जागतिक आदिवासी दिन 2026च्या सुईणीचा सन्मान या थीमवर आपल्या पातळी पाड्याची कलाकार मानसी भोये हिने काकांच्या पाठीवर हे अप्रतिम चित्र साकारलंय. या कलेला मनापासून सलाम.
समोरचा डॉक्टर वाजवा. वाजव मग. शंभरचा चिकन, एक मोठा थंडा आणि वीसची डिस्को डाल. धावत जा ना पलत ये.
जमलेलो आहे, बघू शकता आपली रॅली आता कोट नाक्याला आलेली आहे. हा विश्वास केला जातो. खूप गर्वाची गोष्ट आहे की आदिवासी समाजासाठी हा दिवस दिला गेला आहे. आपण जर पाहिलं असेल तर इतर कोणाला विश्व दिवस म्हणून नाही तर फक्त आदिवासींचा विश्व दिवस आहे. आणि खरंच आजच्या जनजागृतीच्या माध्यमातून आज आपण एक जिल्हा एक रॅलीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय इथे बहुसंख्येने आपण आदिवासी बांधव वगैरे आले आणि ही
लोक जागतिक आदिवासी दिन 1 जिल्हा 1 रॅली यशस्वीरित्या आपण पार पाडली आणि खरंच आपण खूप सुंदर अशी आणि आदिवासी जुटीचा आदिवासी जुटीचा तसेच आपल्या आदिवासी समाजातील या दिवशी आपल्या सोयींना सुद्धा खूप मान सन्मान दिलेला आहे. युद्धाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील ज्या सोयीना असतात, ज्या एखाद्या महिलेची डिलिव्हरी करतात, बाळंतपण करतात, त्यांचा आज दिवस आहे आणि खरंच आणि मी सगळ्यांना विनंती करेन, इथे युवा पिढी सगळ्यांना आपण 2 मिनिटं शांत घ्यायचं आहे. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन खऱ्या अर्थाने आज आपल्या ज्या महिला आहेत, सोयी आहेत त्यांच्यासाठी आहे, कारण आपण त्यांच्या माध्यमातून आज जग बघितलेलं आहे. एक जीव जन्माला आला, एक कुटुंब तयार झालं आणि एक समाज तयार झाला. त्या कोणाच्या करतानी? या सोयींच्या करतानी. म्हणून आजच्या दिवशी हा सोयीचा दिवस आहे आणि इथे आज आपण जेवढ्या आपल्या सोयीने आलेल्या आहेत त्यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत, कारण त्यांच्या माध्यमातून कुठेतरी एक समाज घडलेला आहे. हा फक्त ठाण्यात नाही किंवा महाराष्ट्रात नाही तर जगावरती केला जातो, एवढा मोठा दिवस आहे आणि आपल्याला गर्व असला पाहिजे की आपण कोण आहोत, कोण आहोत, आहोत हे आपण जगाला दाखवलं पाहिजे की आम्ही आदिवासी आहोत. आणि आज कोणाचा दिवस आहे? आदिवासींचा विश्व आदिवासी दिवस. विजय माता जागतिक आदिवासी दिनाचा, जागतिक आदिवासी दिनाचा, जागतिक आदिवासी दिनाचा. आदिवासी समाज हा आपल्या देशाचा अभिमान आहे. निसर्गाशी जुळलेलं जीवन, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि समृद्ध परंपरा ही त्यांची खरी ओळख आहे. जंगल, डोंगर, नदी आणि निसर्ग त्यांच्याशी घट्ट नातं जपणारा हा समाज आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व शिकवतो. आदिवासी बांधवांनी इतिहासात अनेक संघर्ष सहन केले, पण त्यांनी आपली संस्कृती, भाषा आणि स्वाभिमान टिकवून ठेवला. भगवान बिरसा मुंडा आणि सिंधू कान्हू, राणी गाईदिन्यू यांसारख्या थोर व्यक्तींनी आदिवासी समाजाच्या हक्कासाठी मोठे कार्य केले. जाता जाता एवढंच म्हणेन, तुमच्या रक्तातील जो क्रांतीचा अंगार आम्ही विझू देणार नाही. तुमच्या रक्तातील जो क्रांतीचा अंगार आम्ही विझू देणार नाही. प्राण गेले तरी तुमचा हा स्वाभिमान आम्ही झुकू देणार नाही, झुकू देणार नाही, झुकू देणार नाही. जय जवान, जय शिवराय, जय भीम. जोहार. जय आदिवासी. मला वाटतं इथे आलेल्या सर्व यंग जनरेशन मुलांना काही तथ्य नाही वाटतं ऐकण्यासाठी. आम्ही इथे कष्टाचं पाणी करू इथं यासाठी नाच करण्यासाठी आलेलं नाही. इथं तुम्हाला लोकांना जर इथे नाचण्यासाठी आले असेल तर आताच्या आता इथून तुम्ही घरी जाऊ शकता ताबडतोब. आम्हाला फरक पडत नाही. आम्ही आदिवासी आहे, मला गर्व आहे आदिवासीचा आता, म्हणून मी इथं उपस्थित आहे. तुम्हाला लोकांना जर काहीच ऐकायचं नसेल तर हे प्रबोधन काहीच कामाचं नाही. इथे हे उपस्थित मान्यवर कशासाठी आलेले आहेत माहित आहे का? आपल्यासाठी आलेले आहेत, आपल्याला प्रबोधन करण्यासाठी आलेले. आपली जी युवा पिढी आहे त्यांना तयार करण्यासाठी आलेला आहे. उगाच तिथे येणार नाच करण्यासाठी हा दिवस दिलेला नाही आपल्याला. उगाच आपलं नाचायचं, नाचा, डीजे बजाव, डीजे बजाव. प्रत्येकाच्या घरी साऊंड सिस्टम आहे, तो आपल्या घरी नाचू शकतो.
कार्यक्रम प्रबोधन कशासाठी केलं जातं? समाजासाठी. समाज पुढे गेला पाहिजे. आज कलेक्टर साहेबांनी पत्र दिलेलं होतं, आपल्याला सांगितलं होतं का या ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज राहिला नाही करून. त्या कलेक्टर साहेबांना सांगण्यासाठी आपण इथं उपस्थित आलेलो आहे. आज गावागावामध्ये पाड्यापाड्यामध्ये आपण उपस्थित केली, सगळ्या गावोगावी जाऊन जनजागृती केली का आदिवासी जो आहे पाड्याखेड्यामध्ये आहे त्यांनी इथं आलं पाहिजे. भिवंडी पासून ते पानशिरा, काशीमिरा, कागरपाडा, आम्ही पूर्ण वागल्या इथे तवसामिरा सगळा विभाग फिरलो. प्रत्येक पाड्यामध्ये मिटिंगा केल्या. का केल्या? तर आमचा जो आदिवासी समाज आहे तो कुठेतरी विखुरला गेला आहे, त्याला इथे आणलं पाहिजे आम्ही. आणि कलेक्टर साहेबांना निवेदन करणार आहे की येत्या काही दिवसामध्ये आमचा ठाणे जिल्हा आदिवासी होता तर आदिवासीच राहणार आणि त्याला आम्ही आदिवासी म्हणून घोषित केलं करणारच आहे. उगाच तुम्ही नाच गाण्यासाठी इथे येऊ नका. मी तर स्पष्ट बोलतो, कोणाला राग आला तरी चालेल. हे नाच गाण्याचा दिवस नाहीये. इथे काहीतरी शिकण्यासाठी यायचं आपल्याला. मग आपल्या समाजावर किती ठिकाणी अन्याय झालेला आहे. कुठे जाता तेव्हा तुम्ही लोक, तेव्हा कुठे असता तुम्ही? फक्त नाच गाण्यासाठी येता इथे. प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यामध्ये आपल्या समाजावर अन्याय होतोय. त्या अन्यायासाठी तुम्ही कधी उभं राहू शकत नाही. तेव्हा कुठे जाता तुम्ही लोक? फक्त नाच करण्यासाठी एकत्र येता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. तो आज आपण कलेक्टरला इथे निवेदन देण्यासाठी आलो. आज काही कारणास्तव आपण त्याला काही दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे. आपल्या ज्या मागण्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये काय अडचणी आहेत समाजावर आहेत का? अडचणी की नाही? तुम्हाला अडचणी आहेत ना? मग त्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी आम्ही तयार आहेत. पण तुमच्या लोकांचा पाठिंबा पाहिजे. आहे का पाठिंबा? अशीच एकजुटीने आपल्याला आपली ताकद वाढवायची आहे. आपल्याला कलेक्टर साहेबांना आपण ठामपणे सांगितलेलं आहे ह्या सेंट्रल जेलला राघोजी भांगरे नाव देण्यात यावं. तुम्हाला मंजूर आहे का? आहे ना? तर ही ताकद, ही एकजूट प्रत्येक ठिकाणी ठेवली पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्हाला आदिवासी समाज आवाज देईल त्या ठिकाणी तुम्ही आले पाहिजे. संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये आपला टनेल होतोय, माहित आहे का सर्वांना? कोकणी पाड्यातून टनेल होतोय, माहित आहे? त्यासाठी सुद्धा आमच्या सर्व संघटनांनी पत्र केलेलं आहे का त्या ठिकाणी सुद्धा तो वन संरक्षण कायद्यानुसार 2006च्या कायद्यानुसार हे जंगल आमचं आहे आणि या जंगलासाठी आमचे क्रांतीवीर खूप होऊन गेलेले आहेत. त्या क्रांतीवीरांचं नाव राखलं पाहिजे. तर या ठाणे जिल्ह्यामध्ये 2 तारखे 2 जूनला त्यांची आमच्या आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे यांना फाशी देण्यात आली होती. त्यांचं नाव तिथे सुद्धा देण्यात यावं, हे सुद्धा आपण निवेदन केलेलं आहे. इतर जेवढे आपल्या संघटनेमध्ये असतील, इतर पक्षामधले असतील, त्यांनी सर्वांनी नोंद घ्यावी. जिथे जिथे आमचा आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरेचं नाव देण्यात आलं पाहिजे तिथं आलंच पाहिजे. आमचा समाज आता जागा झालाय. फक्त नाचण्यापुरती नाही तर अधिकाराने जागा झालं पाहिजे. आपल्याला झालं पाहिजे ना? का फक्त नाचासाठी यायचं एकत्र? मी आज तुम्हाला काहीतरी 2 कायदे सांगणार आहे. मी तर जास्त शिकलेलं नाही मिळत, पण माझ्या समाजाला मला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगेन. फक्त 2 शब्द बोलेन, ते तुम्ही शांतपणे ऐका. कारण की कसं आहे माहिती आहे का, कायदे काय आहेत हे आपल्याला माहितच नाही. आपल्या मुलांना कोणी सांगितलेलंच नाही. आपल्या मुलांपर्यंत मेसेज जातच नाही. आता वेळ येते तर जेव्हा गावागावात मिटिंग असतात तेव्हा आपली घरातून लोक निघत नाही. तर बोलायला वेळ नसतो. आज इथे समाज प्रत्येक पाड्यातून 1-2 लोक आलेले आहेत. तर ते सर्व लोकांना मला सांगायचं आहे का इथं आपण जे बोलणार आहे ना, इथं तरी तुम्ही ऐका आणि तुमच्या पुढच्या पिढीला तयार करा. इथं आम्हाला कोणालाच मोठेपणा पाहिजे नाही. इथे सर्व तर मोठे कार्यकर्ते आहेत, पण इथे आम्ही कोणाला मोठेपणा दिला नाही. त्या सर्वात लहान कार्यकर्ता सुद्धा बोलू शकतो. आपली जी कमिटी आहे इथे कोणालाच पक्ष संघटना म्हणून चालत नाही. हे फक्त आपण आदिवासी समाज म्हणून चालतोय. म्हणून आज एवढा समाज आपला एकत्र आलाय. तर मला काहीतरी बोलायचं आहे तुम्हाला, ते सांगायचं ते तुम्ही ऐकून घ्या. बघा, अनुसूचित क्षेत्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार 1 इंच सुद्धा जमीन घेऊ शकत नाही. समजतंय ना? 1 इंच सुद्धा जमीन घेऊ शकत नाही. तो समता जजमेंट आहे 11/7/1997चा. हे मी नाही सांगत आहे, हा कोर्टाचा न्याय सांगतोय. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. दुसरं आहे
ना लोकसभा ना विधानसभा, सबसे ऊंची तर हा सुप्रीम कोर्टने सांगितलेला आहे वेदांतामध्ये 18/4/2013 जजमेंट आहे. हे आपल्या लोकांना समजलं पाहिजे. जर लोकसभा ना विधानसभा आहे, सगळ्यात मोठी ग्रामसभा आहे, तर आमचे अधिकार का डावलले जातात? आज संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये वन हक्क समितीच्या अंतर्गत सर्व ग्रामसभा तयार झालेल्या आहेत, मग आमचे अधिकार का डावलले आहेत का इथे संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये लोक? मग हे लक्षात ठेवा तुम्ही लोक, आपले अधिकार डावलले जातात. त्या सरकारला जाब विचारण्यासाठी आपल्याला आपले अधिकार माहिती असले पाहिजे. परत एकदा राहतो, आदिवासी क्षेत्रामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकार एका व्यक्तीप्रमाणे आहे. म्हणजे एक नॉर्मल व्यक्ती आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार. कुठे जिथे जिथे आदिवासी शासन आहे तिथे. हे मी नाही सांगत आहे, हे पी रमारेड्डी बनाम आंध्र प्रदेशचा राज्य सांगते आणि त्यांचा निर्देश आहे 14/7/1988 चा तो निर्देश आहे. म्हणजे विचार करा, आपल्या आदिवासीसाठी एवढा न्याय असून सुद्धा आपण कुठे मागे राहिलोय? कोणाला माहित आहे का ह्या गोष्टी? असतील माहिती तर त्याचा पाठपुरावा करा. पुढचा आहे, आदिवासी या देशाचा मालक आहे. माहित आहे का तुम्हाला? माहित आहे? कधी झालं मालक कधी झालो आपण या देशाचे? आपण पहिल्यापासूनच मालक आहोत, जन्मल्यापासून या देशाचे मालक आहोत. पण काही बाकीच्या बाहेरून आलेल्या लोकांनी त्याच्यावरती दबाव टाकलेला आहे. आणि कैलाश बनाम महाराष्ट्र राज्याच्या 5/1/2011 सुप्रीम कोर्टाचे जजमेंट सांगते त्याच्या अगोदरपासून आपण देशाचे मालक आहोत. पण कोर्टाच्या न्यायानिर्देशानुसार आपण 2011ला या देशाचे मूळ मालक आहोत हे सिद्ध झालं. त्यानंतर भारताच्या संविधानात दिलेलं आहे 244(1) आणि भाग ख आणि 5(1) नुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी बनवलेले कायदे. लक्षात ठेवा, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेले कायदे आदिवासी क्षेत्रामध्ये 5वी अनुसूचित क्षेत्रामध्ये लागू होत नाही. लक्षात ठेवा, कायदे आपल्याला मानणं गरजेचं आहे. हा दिवस फक्त नाच गाण्यासाठी नसून युनोने दिलेला दिवस आहे आपले अधिकार समजून घेण्यासाठी. 6वं आहे अनुच्छेद 19(5) आणि 6 च्या नुसार आदिवासी स्वशासन किंवा नियंत्रण क्षेत्रामध्ये, बघा, आदिवासी स्वशासन आणि नियंत्रण क्षेत्रामध्ये गैर आदिवासींचा अधिकार नाही. लक्षात येते ना? हे कायदे आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. नंतर आहे रूढी परंपरा. आपल्या आदिवासीचे संविधान 244(1) आणि 2 प्रमाणे आपलं स्वशासन, रूढी परंपरा नियंत्रण ठेवणं ही आपली ताकद आहे. हे संविधानाने दिलेले आपल्याला अधिकार आहे. आणि आदिवासीची जमीन, परत आहे का, आदिवासीची जमीन गैर आदिवासी विकत घेऊ नाही शकत. हा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे. आणि तो प्रताप सिंह प्रजापती 21/11/2030 चा जजमेंट आहे. पण तुम्हाला हे कळायला पाहिजे की आपल्या आदिवासीचे कायदे काय आहेत आणि संविधान आपल्या बाजूने आहे. तर संविधानाचा फायदा आपण घेतला पाहिजे. पण आपली मुलं नाच गाण्यामध्ये, फोटो काढण्यामध्ये, भाषण देण्यामध्ये आणि दुसऱ्यांची विटंबना करण्यामध्ये व्यस्त आहे. तर हे कळायला बोललं पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे की आपली जी युवा पिढी आहे ती तयार झाली पाहिजे. आज जर युनायटेड नेशन मध्ये जर आपल्याला अधिकार दिलेला आहे, आज तुम्हाला माहित आहे की नाही माहित आहे, पालघर जिल्ह्यामधून डॉक्टर फरार, कोणाला माहिती आहे? हात वर करा. बाकी त्यांना डॉक्टर सुनील फरार माहितच नाही वाटतं. डॉक्टर सुनील फरार आदिवासी एकता परिषद पालघर, ठाणे, मुंबईमध्ये काम करतात. ते समाजात जातात. त्यांना युनोने अधिकार दिलेला आहे ट्रेन मध्ये. आज ते त्या कमिटीवर चाललेले आहेत. त्यांना बसण्याची सुव्यवस्था केलेली आहे. तिथे ते जाऊन त्या कमिटीवर काम करतात. तर सर्वांना असं लक्षात असलं पाहिजे की त्यांना जर कायदे समजतात आहे, ते जर आपल्यासाठी धावतात आहे, तर आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आपलं सुद्धा देणं आहे या समाजासाठी. मला एवढं सांगत आहे का आपण जे नाच गाणे करतो हे योग्य आहे का? आपल्याला आपल्या रूढी परंपरा आणि आपल्या ज्या चालीरीती आहेत त्या टिकवणं गरजेचं आहे. उगाच दुसऱ्याच्या गाण्यावरती
नाचायचा त्याला अर्थ नाहीये. हा डीजे इथं आणण्याचं कारण असं आहे की आपली जी युवा पिढी आहे त्यांना काहीतरी समजणं आणि त्यांना बोलण्यासाठी आपल्याला हे वाद्य आणणं गरजेचं आहे. म्हणून हा इथं डीजे आणलेला. पण काही बघतोय मी बघापासून काही लोक ऐकत नाही, त्यांना काही पडलेलीच नाही. आपण जे पडलेली नाही जे मुलं बोलतात ना त्यांच्यामुळे आपला समाज मागे राहिला आहे. आपल्या समाजाला पुढे आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आता मी सर्वांना सांगतो, सर्वजण एकत्र येणार आहे का? आवाज नाही आला. परत सर्वांनी एकत्र येणार आहे का? मग आता माझ्याकडे 2 शब्द बोला. आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा. हमारे गाव में, हमारे गाव में. चला जोहार. बाकीचे मान्यवर आहेत त्यांना बोलण्यासाठी दिलं पाहिजे. जय आदिवासी, जय जोहार. ज्या हातांनी आपल्या पाड्यावर नवीन जीवाला जन्म दिला, ज्या माऊलीसारखी आपली काळजी घेतली, अशा आपल्या आदराच्या आदिवासी सुईणींचा म्हणजेच दाईचा आज भल्या मोठा मान सन्मान झाला. आपल्या संस्कृतीची ओळख असलेला आपला हिरवा देव यांची प्रेम देऊन आणि तसेच मायचूब म्हणून पारंपरिक लुगडं देऊन त्यांचा हा गौरव केला. आपल्या निसर्गदेवतेचा आशीर्वाद आणि या खऱ्या माऊलींना आमचा मनापासून जय जोहार. आम्ही पावसात उभं राहायला, उन्हात चालायला, थोडे कष्ट करायला त्रास घेतो. पण आज आपली पिढी, मधली पिढी 14 ते 24 या वयोगटातली पिढी जर एक झाली नाही तर आपल्या पुढे फार मोठे त्रास वाढून ठेवलेले आहे. सगळ्यांना मी विनंती करेन, तुमच्या शिक्षणाचा समाजासाठी वापर करा. जे काही तुम्ही आतापर्यंत झाले असाल मला माहित नाही, नाच गाणं करा, सण साजरे करा, संघटना करा, पक्ष करा, पण आदिवासी समाजाचा कार्यक्रम असेल त्यावेळेस तुम्ही सगळे दिसून जा. ठाण्यातल्या सगळ्या आदिवासी पुढाऱ्यांना मी विनंती करेन की तुमचे मतभेद आहे ते फक्त पक्षापुरती ठेवा, तत्वापुरती ठेवा, पण समाजासाठी तुम्ही एक व्हा. माझा समाज भरकटलाय, माझ्या समाजात प्रचंड अन्याय होतोय, माझ्या समाजाच्या जमिनी घेतल्या जात आहेत, माझ्या समाजाला इथून विस्थापित करण्याचा डाव चालू आहे. मला ते नाही पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी एकी जर अशी ठेवली तर कोणाची काम चालणार नाही. जे घटनात्मक अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्याचा आपण योग्य वापर करू, आपल्या समाजाला आपण तारू. आणि सगळी जी तुम्ही तमाम जी पिढी आहे त्या पिढीला विनंती करतो की गावामध्ये मिटिंग असते, त्या मिटिंग मध्ये सहभागी व्हा, दोन विचार तुमचे मांडा. अहो तुमच्यावर जर सगळे तुम्ही ठरवलं तर सगळं होणार आहे. तुम्ही जर आज नाही ठरवलं तर बारीक सारीक धंदे, नोकऱ्या सगळ्या करा, पण समाजाला कधी विसरू नका. आणि समाजासाठी हा जो कार्यक्रम जो आहे तो शेवटच्या टोकापर्यंत आपली माणसं उभी राहतील आणि प्रत्येक जण आपला शब्द ऐकूनच जाईल याची तुम्ही व्यवस्था करायची आहे. मी खूप वेळ घेणार नाही, तुम्हाला धोका लागलेले असतील. पुढच्या वेळेस कार्यक्रमाचं योग्य नियोजन करू आणि प्रचंड जोशाने साजरा करू. करायचं की नाही? तुमचा सगळ्यांचा सहभाग मला खूप आवडला. मला बोलायला 2 शब्द दिलेले त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी खूप आभारी आहे. धन्यवाद. चुकताना दिसलं पण वादा नाही. भोये काकांना सांगतो का इथे जे उभे ते लाखात एक आहेत. प्रत्येक जो इथे यंग जनरेशन जन तरुण आहे त्यांनी हे जे काही विचार आहेत ते डोक्यात घालून घ्यावा. कारण येणारा टायमिंग हा आपल्यासाठी कदाचित नसेल. आता जो टायमिंग आहे त्या संधीचा सोनं केलं पाहिजे. आपण कुठेतरी आपण विसरतोय. आपल्या समाजावर अथंग अन्याय होत आहे. जसं सांगितलं आपल्या जागा कवडी मोल मध्ये जात आहेत, त्याच्यामध्ये समोरच्या पार्ट्या फोड काढतायत आणि कुठेतरी आपल्याला मेन मोबदला जो मेन मोबदला भेटायला पाहिजे तो आपल्याला भेटत नाही. आणि आता जे सरकार आहे ते कुठेतरी आपल्या समाजाची दिशाभूल करते. याच्यासाठी सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे, आपले कायदे वाचले पाहिजे. बघा तुम्हाला इथे एकत्र आणण्यासाठी तुम्ही इथे काय
तुमच्यासाठी आम्ही दिवस रात्र एक केलेले, रात्रीचे 12-12 1-1 वाजवलेले आहे. प्रत्येक पाड्यात प्रत्येक खेड्यात जाऊन मिटिंग घेतले. तुम्हाला वाटत असेल नाचून तुमचं भलं होईल तर किती वर्ष तुम्ही नाचाल? नाचण्यासाठी जागा पाहिजे की नाही? एखाद्या बिल्डिंगच्या कोपऱ्यात जाऊन पडाल. आज जिथं तुम्ही राहताय सोन्याच्या आवारात राहताय, आजूबाजूला निसर्ग आहे, ओढा आहे, धबधबे आहेत, डोंगर आहेत, त्या डोंगरात पक्षी आहेत आणि त्या खळखळत्या आजूबाजूच्या हवेमध्ये आपलं घर आहे, हे तुम्ही विसरू नका. आताच जे सरकार आहे ते वेगवेगळ्या योजना राबवतोय आणि कुठेतरी आपले पाडे टोळे बसलेले त्यांना कुठेतरी एका प्रोजेक्टचं नाव देते, कुठेतरी आपल्यावर SR क्लस्टर राबवायचा प्लॅन करते. तर तुम्ही समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण जागा राहिलं पाहिजे. आता ज्या काही चळवळी चालू आहे ते कुठली पक्ष नाही, संघटना नाही, कुठली संस्था नाही, आपण समाज मधून एकत्र येण्याचा सगळ्यांचा विचार करतोय आणि खरंच आपसातले मतभेद बाजूला ठेवून आपण एकत्र आलो पाहिजे. पुढे जाऊन जर आपल्याला आपण हाय त्या जागेवर टिकायचं असेल तर आपल्याला काळाची गरज आहे, एकत्र आलो पाहिजे. नाही तर आपलं मरण नक्कीच आहे. अरे असंच मरण्यापेक्षा लढून गेलेलं परवडेल. काय वाटतं तुम्हाला? मरण तर आहे. कोण इथे कायमस्वरूपी जगायला आलाय? आज नाही उद्या तर मरावं लागेल. कारण हे जे धनदाटके आहेत त्यांच्याकडे अब्जो रुपये आहेत. अरे त्यालाही माहिती आहे मरणार आहे, तरी पण त्याची काय हवस मिटत नाही. तो लुटतच चाललाय. कारण त्यालाही माझं या समाजाच्या वतीने सांगू इच्छितो की दादा तुलाही मरण आहे, तूही एक दिवशी मरणार आहे. तू कायमस्वरूपी या पृथ्वी तलावर नाही आलेला, म्हणून तुमच्या हाव आहे त्या कुठेतरी कमी करा. आमच्या समाज आदिवासी समाजाच्या ज्या जागेत घर आहे त्यांना तिथे राहू द्या, सुख समृद्धीने नांदू द्या, हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांभाळतो. जोहार, जय आदिवासी. तर मित्रांनो आपण आता ठाण्याची रॅली करून चाललो आपल्या मागे स्टेटची रॅली करायला. तर आता जाऊया. आता रस्त्याने पण आपल्याला रॅली दिसते, तर बघूया चला जातोय का ना पुढे. पुरी